रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय भजन मालिकेमध्ये आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण देवाची भक्ती ही आपल्याला हवी त्या प्रकारे करू शकतो. तिथे कुणाच्याही आवडीनिवडीचा प्रश्न कधीही येत नाही. दुसरीकडे गुरुची भक्ती करताना शिष्याला गुरुच्या शब्दाचं आचरण करावं लागतं. शिष्याचे दोष चुका गुरु कटू शब्दात समजावून सांगू शकतात. यामुळेच देवभक्ती आणि गुरुभक्ती यात खूप फरक आहे. चला तर वळूया आजच्या भजनाकडे. रामकृष्ण हरी. पुराणातील एक कथा आपल्याला असं सांगते की इंद्र दरबारात एकदा सर्व भगवंत जे आहे ते स्थानापन्न झाले होते आणि इंद्र दरबारामध्ये एक सुंदर अप्सरा होती. तिचं नाव होतं तिलोत्तमा. एकदा तिलोत्तमा प्रभू शिवशंकरावर मोहित झाली. प्रभू शिवशंकराला हे लक्षात आले आणि ते क्रोधित झाले. त्यांनी तिलोत्तमाला श्राप दिला. तेव्हा तिलोत्तमा म्हणाली, प्रभू मी चुकले. ती गयावया करू लागली. तेव्हा शिवशंकराने तिला उशाप दिला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा भगवंत श्रीकृष्णाचा अवतार घेतील तेव्हा तू ह्या भूतलावर बासरी अर्थातच मुरली म्हणून जाशील. आणि श्रीकृष्ण आणि बासरी यांचं हे अतूट नातं आहे. चला तर तेच बासरीचे सुमधुर स्वर ऐकूयात. पुढील ही सुंदरशी रचना कवी अनिलजी कांबळे यांची. बासरीचा सूर आला, दूर रानातून हलके बासरीचा सूर आला, दूर रानातून हलके बासरीचा सूर आला. कृष्ण वेड्या राधिकेचा, कृष्ण वेड्या राधिकेचा देह सारा कृष्ण झाला, दूर रानातून हलके बासरीचा सूर आला. लागली साहुल जेव्हा, लागली साहुल जेव्हा राधिकेच्या पावलांची, लागली साहुल जेव्हा राधिकेच्या पावलांची, आसमंतातून साऱ्या, आसमंतातून साऱ्या सूर मुरलीचा निघाला. कृष्ण वेड्या राधिकेचा देह सारा कृष्ण झाला, दूर रानातून हलके बासरीचा सूर आला. पणाच्या बंधनाची मदनी सधनी दमग मरे निसा, मी पणाच्या
लोचनातून जन्म कृष्णाचा बुडाला कृष्ण वेड्या राधिकेचा देह सारा कृष्ण झाला दूर रानातून हलके बासरीचा सुराला सैल होणाऱ्या मिठीचा थांबला आवेग जेव्हा सैल होणाऱ्या मिठीचा थांबला आवेग जेव्हा शांत यमुनेचा किनारा शांत यमुनेचा किनारा शांत यमुनेचा किनारा सावळ्या रंगात नाला कृष्ण वेड्या राधिकेचा देह सारा कृष्ण झाला दूर रानातून हलके बासरीचा सुराला दूर रानातून हलके बासरीचा सुराला. रामकृष्ण हरी. विठुरायाला आपल्या ह्या मायबापाला भेटायला सगळेच भक्त अगदी आतुर असतात. पंढरीच्या दिशेने जाताना तो इतका तल्लीन झालेला असतो, संपूर्ण वारकरी संप्रदाय इतका तल्लीन झालेला असतो की ऊन असो, वारा असो, पाऊस असो, याचा कुठलाही शीन त्याला अजिबात जाणवत नाही. सर्व सोडून आलास शरण
तुम्हा साजे दीनानाथ दीनबंधू नाम तुम्हा साजे पतित पावन ऐसी ब्रिदावळी गाजे पतित पावन ऐसी ब्रिदावळी गाजे ब्रिदावळी गाजे येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया विटेवरी नीट उभा कटेवरी कार विटेवरी नीट उभा कटेवरी कार आ पिटेवरी नीट उभा गटेवरी कार तुका म्हणे हेची माझा तुका म्हणे हेची माझा तुका म्हणे हेची माझा सखा निरंतर सखा निरंतर येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया तुझ विनशीन वाटे तुझ विनशीन वाटे शीण झाली काया शीण झाली काया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया रामकृष्ण हरी. कणकाई माता आणि बोल्लोबा हे पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी. आयुष्यभर कधीही पांडुरंगाची वारी चुकली नाही. दरवर्षी नित्यनियमाने पंढरपूरला पायी जायचे, पण काही देवाला मागत नव्हते. देवावर या सेवेचं ओझं झालं होतं. पांडुरंग परमात्मा नेहमी आल्यावर त्यांना म्हणायचा, काहीतरी मागा. बोल्लोबांकडून तर काही मागण्याची अपेक्षा नव्हतीच, परंतु एकदा कणकाई मातेला सांगितलं, तुमच्या सेवेचं माझ्यावर ओझं झालेलं आहे, तुम्ही काहीतरी मला मागा. कणकाई माता म्हणते की तुझ्या कृपेनं आम्हाला खूप चांगलं आहे, परंतु एकच चिंता आहे की आम्ही ही जी तुझी वारी करतो ही आम्ही गेल्यानंतर ही वारी बंद पडू नये, म्हणून आम्हाला एक संतती व्हावी. ऐसा पुत्र देई गोंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. सामान्य माणसाचा असतो जन्म आणि संतांचा असतो अवतार. संत मुळी या जगात येतात कशासाठी, तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. कसं असतं, माणसाला माणसाची प्रगती, कुत्र्याला वाहनाची गती आणि संतांना आपली अधोगती कधीही सहन होत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या कुळाचा उद्धार तर केलाच, परंतु अवघ्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार झाला. ज्ञानोबाराय तर प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोकी. ऐकूया सुंदर अशी एक रचना
उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले. ऐसे साधियले साधन बरवे, ऐसे साधियले साधना बरवे. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला. बरवे हे साधन सुख शांती मना, बरवे हे साधन सुख शांती मना. क्रोध नाही जाणा तीळ भरे, क्रोध नाही जाणा तीळ भरे. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला.
रामकृष्ण हरी. मंडळी, एक छोटीशी गोष्ट ह्या प्रसंगी मला आठवली. एक विठोबा नगर असतं आणि त्या विठोबा नगरामध्ये सगळे कुटुंब अगदी आनंदाने नांदत असतं आणि त्या नगरामध्ये एक लाईटचा खांब असतो आणि त्या लाईटीच्या खांबावर एक चिमणी आपला संसार आनंदाने करत असते. तिलाही 2 पिल्लं झालेली असतात. या विठोबा नगराला एकदा आग लागते, कुणाची तरी नजर लागते आणि सगळ्यांचाच जीव मात्र धोक्यात येतो. धोक्यात आल्यानंतर, आग लागल्यानंतर प्रत्येक कुटुंबवासी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मात्र शोधाशोध करत असतो. पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लाईटीच्या खांबावर बसलेल्या त्या एवढ्याशा चिमणीलाही ते जाणवतं, अरे ही आग जर आपल्याला आटोक्यात आणायची असेल, आपल्या पिल्लांना वाचवायचं असेल, तर आपणही काहीतरी मदत करायला पाहिजे. म्हणून शेजारी असलेल्या तळ्यावर जाऊन आपल्या चोचीमध्ये ती एवढंसं पाणी आणून आपल्या त्या लाईटीच्या खांबाच्या बाजूला टाकत असायची. तिथे एक मनुष्य बसलेला होता, ज्याला काही काम नव्हतं. तो तिला हिणवण्याचं काम करायचं. हे तू काय करतेस? तू वेडी आहेस का? तू मूर्ख आहेस का? तुझ्या आजच्या ह्या निष्फळ प्रयत्नानं न ही आग आटोक्यात येईल, ना तुझी पिलं आज वाचणार आहे. पण ती चिमणी त्याकडे दुर्लक्ष करून सतत त्या पाण्याचा ध्यास घेऊन आपल्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करत नामस्मरणाचा जयघोष ती मात्र करत होती. आणि योगायोगाने आश्चर्य झालं, या विठोबा नगराची ती संकटवारी सगळी आटोक्यात आली. आटोक्यात आल्यानंतर तो जो निष्फळ मनुष्य होता तो ह्या चिमणीला शरण आला आणि तिला विचारलं, तुला वाईट नाही वाटलं का गं? मी तुला एवढं हिणवलं, मी तुला इतकं हिणवून तुला वारंवार सांगत होतो की तुझे हे फळं सगळे निष्फळ आहे. अशी कुठली शक्ती होती, अशी कुठली प्रेरणा होती, ज्या प्रेरणेने तू इतकं अखंड काम चालू ठेवलं, इतकं छान नामस्मरण आणि तुझं काम हे अखंडपणे चालू ठेवलं? त्यावेळेस त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते आपल्याला या पुढील गीतामध्ये, भजनामध्ये ऐकायला मिळेल असं मला वाटतं. ती चिमणी त्या निष्फळ माणसाला म्हणते की नामस्मरणाचं महत्त्व तुला काय माहिती आणि सतत अखंड केलेलं काम तुला काय माहिती? तर तू जेव्हा मला हिणवत होता त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की जेव्हा केव्हा ह्या विठोबा नगराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुझं नाव मात्र हे आग लावणाऱ्यांमध्ये असेल आणि माझं नाव मात्र आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तर ऐकूया, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबा डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, घेई 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 माझे वाचे हो, तुम्ही आई का रे कान,
विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, विठोबाचे गुण, विठोबाचे गुण, विठोबाचे गुण, घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. आ आ मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, आ आ तुका म्हणे जीवा. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे हो जीवा. आ आ तुका म्हणे जीवा, नको सोडूया सोडूया केशवा, नको सोडूया सोडूया केशवा. नको सोडू या केशवा, घेई 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 माझे वाचे, घेई 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 माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई 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 माझे वाचे, घेई 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 माझे वाचे, माझे वाचे, माझे वाचे. रामकृष्ण तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करता, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत असे, ऐसी असी शरण जावे शक्तीची वेजो वंचित. किंवा संताची सुख झाली या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार भवसिंधू. अशा अनेक भक्तांची जगाच्या मालकाने नाना प्रकारची कामे केली. संत श्रेष्ठ श्री जनाबाईंची भगवंताने अनेक नाना पद्धतीची कामे केली. जनाबाई महाराजांना शेण गोळा करू लागायचे, गोवऱ्या थापू लागायचे, दळण दळू लागायचे, दळण कांडू लागायचे. अहो, इतक्या अत्युच्च पद्धतीची जगाच्या मालकाने जनाबाईची कामे करावी. जनाबाई महाराज एकदा आंघोळीसाठी बैसल्या आणि विसनासाठी पाणी नव्हतं. अतिशय कडाक्याचं तापलेलं पाणी होतं. आंघोळ करायला बसल्या होत्या, पण विसनासाठी थंड पाणी नसल्या कारणाने जनाबाईने जगाच्या मालकाला आरोळी मारली
आणि जगाच्या मालकाने हातामध्ये पाणी घेऊन यावं. जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसनाला, अशी अनेक नाना पद्धतीची जगाच्या मालकाने जनाबाईंची कामे केली. हाती घेऊन या लोणी डोही चोळी चक्र पाणी. पहाटचा प्रसंग माझ्या जनाबाईच्या जीवनामध्ये. समोर जातं घेतलंय, जातेला खुंटवा रवलाय. एका हातामध्ये दाणे घेते आणि त्या जात्याच्या मुखामध्ये भरते. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. सुंदर ओव्यांची रचना चालू आहे. भगवंत जनाबाईला दळण दळू लागताय. अचानक माझ्या जनाबाई महाराजांना झोप लागली. निद्रास्त अवस्था आली. झोपी गेल्या जनाबाई महाराज. रात्रभर माझा जगाचा मालक सावळा श्रीहरी जनाबाईच्या घरी दळण दळतोय. दळण दळण्याचं काम चालू आहे. सुंदर ओव्यांचा आनंद दळण दळत असताना येतोय. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरीने. जगाच्या मालकाने माझ्या जनाबाईची चेष्टा करण्याचे ठरवले आणि आपला पितांबर आणि गळ्यामध्ये असलेला जो सोन्याचे अलंकार आहे ते जनाबाईच्या घरामध्ये सोडले आणि निघून गेले जगाचे मालक. पहाट झाली. पंढरपूरमधल्या सर्व वारकरी लोकांच्या कानावरती टाळ मृदुंगाचा आवाज येऊ लागला. प्रत्येकजण उठलाय, रावळाच्या दिशेने निघालाय. काकडा आरतीला जावं. बाडवे काकडा आरतीला आले. जगाच्या मालकाच्या समोर उभे राहिले आणि समोर उभे राहिल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं अंगावरचे एक एक वस्त्र खाली काढत होते. जगाच्या मालकाला आंघोळ घालायची, स्नान घालायचंय. आता काकडा आरती करायची, मुखारी विंद्याला लोण्याचा गोळा लावायचा आहे. आणि एका गृहस्थाच्या लक्षात आलं जगाच्या मालकाचा पितांबर आभूषण चोरीला गेले म्हणे. देवाच्या गळ्यामध्ये आभूषणही नाही, अलंकारही नाही, कमराला पितांबरही नाही. जगाच्या मालकाचा पितांबर गेला कुठे? नित्यनेमाने माझ्या जनाबाईचा नित्यनेम होता, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. रोजच्या काकडा आरतीला माझी जगाची मालकीन माझी जनाबाई त्या काकडा आरतीला उपस्थित राहायची. पण आजच्या असा प्रकार घडला की जगाच्या मालकाने जनाबाईला निद्रेतच ठेवलं. सर्व लोकांनी गृहीत धरलं जनीने देवाची चोरी केली. सर्व लोकांचा मेळा जनाबाईच्या कोपीकडे निघाला. जनाबाईच्या कोपीला ताटीची लावलेलं जे दार होतं ते दार दनदिशी लोटून दिलं. आतमध्ये प्रवेश केला. जनाबाई महाराज जात्यावरती निद्रास्त अवस्थेमध्ये झोपलाय. एक बडवा जवळ आला आणि सांगितलं, जने तू देवाची चोरी केलीस? म्हणे मी नाही केली चोरी. एक शिष्ट व्यक्ती बाजूला आला आणि म्हटला, अरे घ्या जनीची जडती. नाही नाही म्हणते, देवाची चोरी करते. जडती घेतली. जगाच्या मालकाने चेष्टाच करायची ठरवली होती. ज्या अंतकरणाने देवाने आभूषणं ठेवली होती त्या ठिकाणी सापडले. जनाबाई महाराजांनी आपल्या घरामध्ये आभूषणं बघितले आणि डोक्यामध्ये संकल्पना आली, ही गोष्ट या विटेवरच्या काळ्यांनीच केली असली पाहिजे. निश्चितपणाने हा डाव त्या विटेवरच्या काळ्याचाच असला पाहिजे. जगाच्या मालकाला शिव्या देते. स्मित हास्य केलं. अंतकरणामधून दया शांततेने स्थिर झाले. सर्व लोकांनी जनाबाईचे हात धरले, आपल्या कोपीच्या बाहेर नेलं आणि चंद्रभागेमध्ये एक सूळ उभा करण्यात आला. अरे देवाची चोरी करते, हिला सुळावरती दिलं पाहिजे. जनाबाई महाराजांना सुळावरती देण्याची शिक्षा ठुठवली आणि पूर्व काळापासून आलेली एक परंपरा आहे, ज्या माणसाला सुळावरती द्यायचे, ज्याला अंतकाळामध्ये मारून टाकायचे, काहीतरी शिक्षा द्यायची, त्याला शेवटची इच्छा विचारण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. त्या पद्धतीने संत जनाबाई महाराजांना विचारलं, जना तुझी शेवटची इच्छा काय आहे? जनाबाई महाराजांनी एकच मागावं, ऐका माझी शेवटची इच्छा त्या काळ्या, त्या सावळ्या, त्या सुंदर विठ्ठलाचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. जनाबाईची इच्छा मान्य झाली. रावळामध्ये जनाबाईला नेण्यात आलं आणि नेल्याच्या नंतर वीज ज्या पद्धतीने कडकडते ना मायबाप, त्या पद्धतीने माझ्या जनाबाई महाराज जगाच्या मालकावरती कडकडल्या आणि शिव्या द्यायला चालू केल्या. अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जलमुचुडा सावित्री हती. तुझे गेले रे मडे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देत दासी जणी. ऐकूया याच पद्धतीचा अजून एक संत जनाबाई महाराजांचा अभंग.
पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल माळ पदक विठ्ठल चंद्रभागेच्या तीराला सुळतयांनी रोविला सुळतयांनी रोविला चंद्रभागेच्या तीराला सुळतयांनी रोविला दंड काढण्याला विला दंड काढण्याला विला जनी जाई सुळावरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल जनी म्हणे पांडुरंगा वृथा आळ माझ्यावरी जनी म्हणे पांडुरंगा पदकाची चोरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल गुरु हे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाचा मार्ग दाखवतात. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे नाहीसा करणं. याच प्रकारे गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यास मदत करतात. तेव्हा आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.